नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपल्या राष्ट्रगीताच्या संदर्भातला। जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रगीताचे गायन करणे किंवा राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहणे हे बंधनकारक आहे का? कायद्यानुसार बंधनकारक आहे की राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे? हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण मुद्दे कव्हर करणार आहोत की राष्ट्रगीताचा आदर करणे म्हणजे नेमकं काय? दुसरा मुद्दा असेल की आदर झाला नाही तर शिक्षेची काही तरतूद आहे का आणि त्यासाठी कोणता कायदा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काय काय दिशानिर्देश आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत। जनगण मन हे आपले राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे आणि शालेय जीवनापासूनच राष्ट्रगीताचं गायन करणं, स्तब्ध उभं राहणं हे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि त्यानुसार आपण आयुष्यात नेहमीच राष्ट्रगीताचा मान राखतो। शिवाय आपल्या राज्यघटनेत जी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली, त्या 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी कलम 51A मध्ये समाविष्ट करण्यात आली आणि त्या यादीतलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे ते आहे की आपण आपल्या राज्यघटनेचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे। पण आता मुद्दा असा आहे की राष्ट्रगीताचा एखाद्याने गायन करण्यास जर नकार दिला तर काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिजॉय इमॅन्युएल विरुद्ध केरळ राज्य या खटल्यातील लँडमार्क जजमेंटचा अभ्यास केला पाहिजे। हा खटला केरळमधला बघा, त्याची थोडक्यात हकीकत अशी की केरळमध्ये एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये सर्व मुलांना राष्ट्रगीताचं गायन करायला सांगितलं जातं, मात्र बिजॉय, बिनू आणि बिंदू इमॅन्युएल या 3 विद्यार्थ्यांनी त्या राष्ट्रगीताचं गायन केलं नाही, ते शांतपणे उभे राहिले। आणि ही बाब ज्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की मुलांना तुम्ही हे राष्ट्रगीताच्या वेळेस गायन केलं पाहिजे उद्यापासून आणि राष्ट्रगीताच्या वेळेस उभं पण राहिलं पाहिजे। मुलांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रगीताच्या वेळेस उभं राहू, मात्र गायन करणार नाही। वास्तविकता हे 3 विद्यार्थी होते जेहोवा विटनेस या ख्रिश्चन पंथाचे आणि या ख्रिश्चन पंथामध्ये किंवा जी काही धार्मिक कल्पना त्यांची आहे त्या पंथाची, त्यानुसार जेहोवा म्हणजे ईश्वरावर हे लोक केवळ श्रद्धा ठेवतात आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची ईश्वरासाठी ते प्रार्थना म्हणत नाही। त्यामुळे जनगण मन सारख्या प्रार्थनेचे गायन करणं हे धर्माच्या विरुद्ध आहे अशी या 3 मुलांची धारणा होती। या मुद्द्यावरून मुख्याध्यापकांनी या 3ही मुलांना शाळेतून टाकले काढून। हा खटला बिजॉय इमॅन्युएल विरुद्ध केरळ सरकार या नावाने केरळ उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला। न्यायालयाने मुलांचा मुद्दा फेटाळून लावला। त्यानंतर हा खटला गेला सर्वोच्च न्यायालयात। मुद्दा उपस्थित करण्यात आला की शाळेने विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे। अर्थात या विषयावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अगोदर त्या जेहोवा पंथाच्या चालीरीतीचा अभ्यास केला आणि न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा अधोरेखित केला की शाळेने विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे। बघा, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्या मुलांच्या धार्मिक पंथात अशा प्रकारचे प्रार्थना करणं निषिद्ध मानलं गेलेलं असेल तर राष्ट्रगीताचं गायन न करणं हा त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा भाग असू शकतो। त्या मुलांनी राष्ट्रगीताचं गायन केलं जरी नसलं तरी त्यांनी इतरांना तसे करण्यात काही अडथळा निर्माण केलेला नाही। त्यामुळे त्यांची ही कृती प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 या कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही। शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना शाळेतून काढून टाकण्याची जी कृती केली आहे ती मात्र त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे आणि त्यातून कलम 19(1)A आणि कलम 25(1) अन्वये जी धार्मिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा भंग झालेला आहे। न्यायालयाने हे सुद्धा सांगितले की PINH कायद्यात सुद्धा कुठं तरतूद केलेली नाही की राष्ट्रगीताच्या वेळी गायन केलंच पाहिजे किंवा उभं राहिलंच पाहिजे। त्यामुळे कलम 19(1)A नुसार प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि यात व्यक्त होण्याबरोबरच शांत राहण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ही मुलं शांत राहिली, गायन केलं नाही, त्यामुळे काही राष्ट्रगीताचा अपमान ठरत नाही। याच संदर्भात आणखी एक महत्त्वाचा खटला आहे श्याम नारायण चौकसी विरुद्ध भारत सरकार। हा खटला 2018चा आहे, मात्र उपस्थित झाला होता 2003 मध्ये। झालं असं की सन 2003 मध्ये श्याम नारायण चौकसीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात राष्ट्रगीताचा अपमान केलेला आहे। त्या चित्रपटात एक दृश्य असं होतं की एक मुलगा राष्ट्रगीताचं गायन करतो आणि त्यावेळी सर्व त्या चित्रपटातली पात्र ही शांत बसलेली असतात, कुणीही गायन करत नाही, उभे राहत नाही आणि याच दृश्यावर
आक्षेप घेण्यात आला होता. न्यायालयाने आदेश दिला त्यावर की चित्रपटातली ही दृश्य जोपर्यंत काढून टाकले जात नाही तोपर्यंत चित्रपटगृहातून त्या चित्रपटाचे खेळ थांबवा. करण जोहर गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये किंवा बातमीपत्रामध्ये किंवा चित्रपटामध्ये राष्ट्रगीत वाजवलं जाईल तेव्हा प्रेक्षकांनी उभं राहणं अपेक्षित नाही. अर्थात हा अंतरिम निकाल होता. पुढे याच खटल्यासंदर्भात सन 2016 मध्ये सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने परत एक अंतरिम आदेश दिला की सर्व सिनेमागृहांनी सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवलं पाहिजे आणि यावेळी सिनेमागृहात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी त्यावेळी स्तब्ध उभं राहिलंच पाहिजे. यालाही परत चॅलेंज करण्यात आलं आणि मग सन 2018 मध्ये 9 जानेवारी 2018 रोजी या खटल्याचा शेवटचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा पूर्वीचा 2016चा आदेश सुधारित केला आणि सांगितलं की सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत लावणे हे काही बंधनकारक नाही, ते ऐच्छिक आहे, ती केवळ एक मार्गदर्शक सूचना आहे. त्यामुळे ज्या सिनेमागृह चालकांना हे राष्ट्रगीत लावायचे ते लावू शकतात, मात्र त्यावेळी प्रेक्षकांनी उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही. प्रेक्षकांची काही अडचण असू शकते, कुणी अपंग असू शकतो. तर सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीने राष्ट्रगीतासंदर्भात निवाडे दिले. अगदी अलीकडच्या काळातला एक महत्त्वाचा निवाडा पण आहे. सन 2021 मध्ये तौसिफ अहमद भट्ट विरुद्ध जम्मू काश्मीर राज्य या खटल्यात सुद्धा जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने नमूद केलं की राष्ट्रगीतासाठी उभं न राहणं किंवा त्याचे गायन न करणे ही राष्ट्रगीताचा अनादर करणारी कृती ठरू शकते आणि हे राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करण्यातलं अपयशच आहे. अर्थात हे अपयश राज्यसंस्थेचं आहे. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने पुढे असंही सांगितलं की ही कृती प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 या कायद्यातल्या कलम 3 नुसार काही गुन्हा मानता येणार नाही. आता प्रश्न असा पडतो की मग प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर या कायद्यामध्ये राष्ट्रगीताचा अपमान झाला हे कधी मानलं जाईल? तर पहा, त्या कायद्यामध्ये तरतूद आहे कलम 3 मध्ये की जर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक इतरांना राष्ट्रगीत गायनापासून रोखलं असेल किंवा राष्ट्रगीत गायनात अडथळा निर्माण करत असेल तर हे कृत्य राष्ट्रगीताचा अवमान मानला जाईल आणि संबंधिताला 3 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय आहे? स्वतः गात नसेल तरी चालेल, परंतु त्याने इतरांच्या गायनामध्ये किंवा राष्ट्रगीतामध्ये अडथळा निर्माण करता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं तरतूद आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर प्रश्न किंवा त्याचं कंक्लुजन असं आपण काढू शकतो की राष्ट्रगीताचं गायन करणं किंवा उभं राहणं हे काही कायद्यानुसार बंधनकारक नाही आहे. राज्यघटनेतही सांगितलं नाही किंवा PINA नॅशनल कायद्यामध्ये सुद्धा सांगितलेलं नाही. परंतु असं असलं तरीही राष्ट्रगीताचा मनापासून आदर करणे, शक्य असेल तर गायनाच्या वेळी उभे राहणे, स्वतः देखील गायन करणे हे भारताचा जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. हे जर आपण केले नाही तर कोण काय करणार? कोणता कायद्यात तरतूद नाही, न्यायालयाने पण सांगितलंय, मग काय गरज नाही असा विचार करून चालणार नाही. जसं आपण मंदिरात गेल्यानंतर आपसुकच आपले हात जोडले जातात, तसं राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आपसुकच आपण उभे राहिले पाहिजे किंवा त्याच्या गायनात सहभागी झाला पाहिजे, असा सारांश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काढू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.